आता हृदयविकाराचे उपचार तेही मोफत डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर, परमकॅर तसेच सर्व उपचार व शस्त्रक्रिया शासकीय योजनेअंतर्गत 100% मोफत। वेळेत सल्ला, त्वरित उपचार, पैशांची बचत आणि उत्तम आरोग्य। डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, राहता। साकूर येथील उपासनी नगर परिसरात आज दुपारी एक घटना घडली आहे। येथील एका फरसाण आणि स्वीट बनवण्याच्या कारखान्याला दुपारी 3 ते 3:30 वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली। आगीनं काही वेळात रौद्ररूप धारण केलं होतं, मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। एका स्थानिक महिलेची सतर्कता आणि नगरपालिकेची तत्परता यामुळे एक मोठा अनर्थ टळलाय। आग लागल्याचं लक्षात येताच परिसरातील एका स्थानिक महिलेनं दाखवलेलं प्रसंगावधान कौतुकास्पद ठरलं। कारखान्यामध्ये 10 ते 12 घरगुती गॅस टाक्या, 2 ते 3 मोटरसायकल आणि टेम्पो उभे होते। आगीची तीव्रता वाढण्यापूर्वीच महिलेनं नागरिकांना सतर्क केलं आणि तातडीनं सर्व गॅस टाक्या व वाहनं सुरक्षितपणे बाहेर काढायला लावली। जर या टाक्या वेळेत बाहेर काढल्या नसत्या तर गॅस टाक्यांचा मोठा स्फोट होऊन आजूबाजूच्या निवासी इमारतींना आग लागली असती आणि परिसरात मोठी दुर्घटना घडली असती। महिलेला आग लागल्याचं समजताच तातडीनं साकोरीच्या सरपंच मेघनाताई दंडवते तसेच संदीप दंडवते यांना फोन करून घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच सरपंच दंडवते यांनी क्षणाचाही विलंब न लावता नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला। नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं तात्काळ सूत्र हलवून अवघ्या 5 मिनिटात घटनास्थळ गाठलं आणि शर्थीचे प्रयत्न करून संपूर्ण आग नियंत्रणात आणली। नगरपालिकेच्या या तत्परतेमुळे मोठी हानी टळली। नागरिकांनी त्यांचे आभार मानले। कारखाना सुरक्षित झाला असला तरी या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। या कारखान्यामध्ये तब्बल 10 ते 12 घरगुती गॅस टाक्या कशा आल्या? व्यावसायिक कारणासाठी घरगुती गॅस वापरण्याची परवानगी या कारखान्याला होती का? असे प्रश्न आता नागरिक विचारतात। या बेकायदेशीर साठ्यामुळे संपूर्ण परिसराचा जीव धोक्यात आला होता। त्यामुळे या कारखान्यावर आणि गॅस पुरवठा करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। प्रशासन यावर काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। 3-3:30च्या दरम्यान भेहीचा कारखाना आहे, मुरमुरे शेव ते काय आहे, तिथं खूप मोठ्या प्रमाणात आग लागली। इथं खूप अशा म्हणजे तिथं 5-6 गॅसच्या टाक्या होत्या, म्हणजे 10-12 गॅसच्या टाक्या होत्या, 2-3 मोटरसायकल होत्या आणि एक टेम्पो होता। मी त्यांना पहिल्यांदा ते काढायला लावलं, गॅस टाक्या आणि टेम्पो। त्यानंतर लगेचच अग्निशामक दलाची गाडी आली, भूदंड त्यांना फोन केला, त्यांनी लगेचच सीओ साहेब आपल्या नगरपालिकेचे त्यांना फोन केल्यानंतर गाडी लगेच 5 मिनिटात आली। आता सध्या आग विझवण्यात आलेली आहे। जर संदीप भाऊंना फोन केला नसता किंवा 5 मिनिटात जर गाडी आली नसती तर 2-3 बिल्डिंगी जळून खाक झाल्या असत्या। तसेच नगरपालिकेचे पण आभार, त्यांनी 5 मिनिटातच अग्निशामक दलाची गाडी पाठवल्याबद्दल आणि आमचे साकुरीचे सरपंच ते यांचे सुद्धा मनापासून आभार। पुतणे इथं काम करत असताना सदरील बोर्डावर बटन दाबायला गेले, इलेक्ट्रॉनिक भट्टीचं चालू करायला गेले, तर त्या भट्टीच्या बोर्डावर जे MSCBचं कनेक्शन आलेलं होतं तिथून जाळ निघाला। तेवढा जाळ ते शेजारील वायरला आवाज देऊ पोतर इकडे ना त्या वायरिंगने पेट घेतला। तो पेट घेतल्यामुळं सदर आगीचे लोळ उसळायला लागले आणि फरसाण म्हणल्यावर तिथं सगळ्या गोष्टी आल्याच। श्रीराम पार्क, राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प। NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध। प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर। मग आजच प्लॉट बुक करा 9623 89 91 91, 9623 65 91 91। साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर।